स्वामी समर्थ. तुमचे सुप्रिया मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या महाराष्ट्रातील एक अतिशय सुंदर आणि श्रद्धेने पाळली जाणारी परंपरा जाणून घेणार आहोत. ती म्हणजे जिवती माताची अर्थात जिवंतिका मातेची पूजन. श्रावण महिना सुरू झाला की अनेक घरामध्ये जिवती मातेचे चित्र असलेला एक कागद देव्हाऱ्याजवळ किंवा घराच्या भिंतीवर लावला जातो. या चित्रामध्ये विविध देवतांची चित्रे असतात आणि त्यांची भक्तिभावाने पूजा केली जाते. मग ही पूजा नेमकी कधी करायची आणि कशी करायची, चला ते आपण जाणून घेऊया. श्रावण महिन्यातील शुक्रवारी जिवती मातेचे पूजन करणे आपल्या परंपरेत विशेष मानले जाते. अनेक घरांमध्ये श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवती मातेची पूजा केली जाते. काही कुटुंबामध्ये श्रावणाच्या सुरुवातीपासून ही पूजा केली जाते. पूजा करण्यापूर्वी घर आणि देवारा स्वच्छ करून घ्यावा. त्यानंतर जिवती मातेचा कागद देव्हाऱ्याजवळ किंवा योग्य ठिकाणी भिंतीवर लावावा. आता सर्वप्रथम देवतांना नमस्कार करून पूजेला सुरुवात करावी. कागदावरील नरसिंह भगवान, श्रीकृष्ण, जिवतिका माता तसेच बुध आणि बृहस्पती या देवतांना गंध, हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करावी. तसेच आघाडा, दुर्वा आणि फुले यांची माळ करून ती देवतांना अर्पण केली जाते. काही ठिकाणी 21 मण्यांची हळद कुंकू लावलेली कापसाची माळ किंवा गजवस्त्र देखील अर्पण करण्याची प्रथा आहे. यानंतर जिवती मातेला नैवेद्य दाखवावा. नैवेद्यासाठी आपल्या घराच्या परंपरेनुसार दूध, साखर, गूळ, खोबरे किंवा पुरणपोळी ठेवू शकता. नैवेद्य दाखवल्यानंतर उदबत्ती आणि निरांजन देवतांची आरती करायची आणि मनोभावाने प्रार्थना करावी. ही पूजा करताना आपल्या कुटुंबातील मुलाबाळांचे आरोग्य, सुख, दीर्घायुष्य आणि संरक्षण यासाठी जिवती मातेकडे प्रार्थना केली जाते. मंडळी, प्रत्येक घरची पूजा करण्याची पद्धत आणि परंपरा थोडी वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा कुलाचारानुसार पूजा करणे अधिक योग्य आहे. आता प्रश्न येतो की श्रावण महिना संपल्यानंतर जिवतीच्या कागदाचे काय करायचे? परंपरेनुसार श्रावण महिना संपल्यानंतर किंवा पिठोरी अमावस्याला जिवतीचा कागद भिंतीवरून काढला जातो. काही ठिकाणी तो उपडा करून ठेवला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी परंपरेनुसार त्याचे विसर्जन केले जाते. विसर्जनाची पद्धत ही आपल्या घरच्या परंपरेनुसार किंवा स्थानिक रूढीनुसार करावी. मंडळी, जिवती मातेची ही पूजा केवळ एक विधी नसून आपल्या पूर्वजापासून चालत आलेली श्रद्धा आणि परंपरा आहे. तर आपल्या घरातील ही सुंदर परंपरा पुढच्या पिढीलाही समजावी आणि जपली जावी हीच जिवती मातेकडे प्रार्थना आहे. जर मी दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.